विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासिकेला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयामध्ये गुरुत्वाकर्षण या पाठाला सुरुवात केलेली आहे. गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये मागील तासिकेला आपण सोडविलेली उदाहरणे यांचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये एक नवीन मुद्दा अभ्यासणार आहोत, जो आहे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. ओके, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूंवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचं त्वरण होतं. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूंचे त्वरण होते आणि यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते G या अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडेच म्हणजेच क्षितिजलंब दिशेत असते. या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय दिले बघा. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. पृथ्वी काय करते तर तिच्या जवळील ज्या काही सर्व वस्तू असतील त्या वस्तूंवर गुरुत्वीय बल काय करते, प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूंवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळं वस्तूंचं काय होतं, इथं त्वरण होतं. न्यूटनचा दुसऱ्या नियमाप्रमाणे काय होतं तर एखाद्या वस्तूंवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळं तिथं काय होणार आहे, त्या वस्तूंचं त्वरण होते. आणि याच नियमानुसार म्हणजेच न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूंचं इथं काय होणार आहे, त्वरण होतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. लक्षात आलं. व ते G या अक्षराने संबोधले जाते. आता हे पृथ्वीचं जे गुरुत्वीय त्वरण आहे ते आपण G या अक्षराने ते संबोधलं जातं. त्वरण म्हणजेच हे पृथ्वीचं जे काही गुरुत्व त्वरण आहे, त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा ही तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिजलंब दिशेत असते. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता नंतर विचार करा. हा तुम्हाला होमवर्क आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, विचार करून ह्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. ओके, पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते, प्रश्नचिन्ह. ओके, दुसरा आहे प्रश्न, G चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते, प्रश्नचिन्ह. ओके, दुसरा प्रश्न काय आहे, G चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते, प्रश्नचिन्ह. ओके, ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला घरी सॉल्व करायची आहेत. ओके, पुढचा मुद्दा आहे याच्यामध्येच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आता आपल्याला थोडक्यात Gचं मूल्य काय आहे ते अभ्यासायचं आहे. ओके, न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून R अंतरावर असलेल्या M वस्तुमानाच्या वस्तूंवरील गुरुत्वीय बल F, कॅपिटल F आहे हे, व त्या वस्तूंचं त्वरण G खाली दाखवल्याप्रमाणे काढता येतं. न्यूटनच्या नियमाप्रमाणे त्यांनी काय सांगितले, पृथ्वीच्या केंद्रापासून R इतक्या अंतरावर असलेल्या M इतक्या वस्तुमानाच्या वस्तूंवरचं जे गुरुत्वीय बल आहे, कॅपिटल F म्हणतो, व त्या कोणत्याही वस्तूंचं जे काही त्वरण आहे, ज्यासाठी आपण अक्षर G घेतो, हे कसं काढलेलं आहे ते आपल्याला खालील दाखवल्याप्रमाणे काढता येतं. बघूयात मग हे समीकरण कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे. F म्हणजेच काय, गुरुत्वीय बल. F म्हणजेच काय, गुरुत्वीय बल बरोबर कॅपिटल G म्हणजे G, कॅपिटल M स्मॉल m अपॉन r² म्हणजेच गुरुत्वीय बल बरोबर स्थिरांक म्हणतो आपण. ओके, Gm अपॉन r². हे आपण काय असणार आहे, आपलं पहिलं इक्वेशन असणार आहे. ओके, आता इथं बघा, हा जो कॅपिटल M आहे, G म्हणजेच काय आहे, आपला स्थिरांक आहे. ओके, M म्हणजेच काय, पृथ्वीवरील वजन, आणि हे काय असणार आहे, वस्तुमान असणार आहे. R म्हणजे किती अंतर असणार आहे पृथ्वीच्या केंद्रापासून. ओके, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. M हे काय आहे, पृथ्वीचं वस्तुमान आहे. नेक्स्ट बघा,
एफ बरोबर गुरुत्वीय बल बरोबर काय असणार आहे mg. सो इथं एफ म्हणजे गुरुत्वीय बल बरोबर एम म्हणजेच काय आहे इथं वस्तुमान गुणाकार काय असणार आहे इथं गुरुत्व त्वरण. लक्षात आलं. हे इक्वेशन नंबर 2. आता बघायचं इथं समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून समीकरण 1 व समीकरण 2 वरून काय मिळणार आहे आपल्याला mg. ओके mg बरोबर GMM अपॉन आर स्क्वेअर. लक्षात येतं आहे समीकरण 1 व समीकरण 2 वरून mg म्हणजेच बरोबर GMM अपॉन आर स्क्वेअर. आता इथं काय होणार आहे स्मॉल m कॅन्सल होणार. सो इक्वेशन आपलं काय होणार आहे इथं G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. लक्षात आलं हे कशा पद्धतीनं सोडवलं आपण. समीकरण 1 समीकरण 2 वरून आपण काय केलेलं आहे mg इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर. स्मॉल m कॅन्सल काय येणार आहे आपलं G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. लक्षात आलं. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. ओके. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर स्थित असेल तर R बरोबर कॅपिटल आर म्हणजे स्मॉल आर बरोबर कॅपिटल आर बरोबर पृथ्वीची त्रिज्या म्हणून पृष्ठभागावरील जीचं मूल्य खालीलप्रमाणे असेल. आता ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला इथं काय मेन्शन केलं आहे बघा. तर याच्यामध्ये वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर स्थित असेल तर आर स्मॉल आर म्हणजेच काय वस्तूची त्रिज्या. ओके बरोबर कॅपिटल आर म्हणजेच काय पृथ्वीची त्रिज्या बरोबर पृथ्वीची त्रिज्या म्हणून पृष्ठभागावरील जीचं मूल्य आपल्याला खालीलप्रमाणे असणार आहे. जे की आपण इथं पाहतोय की जी बरोबर काय आहे GM अपॉन आर स्क्वेअर. इथं काय केलेलं आहे आता कॅपिटल आर घेतलेलं आहे. ओके लक्षात आलं. G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. हे झालं आपलं समीकरण क्रमांक 4. ओके इक्वेशन नंबर 4. आता जीचं SI एकक काय दिले आपल्याला मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके m पर s स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. पृथ्वीचे वस्तुमान 6 गुणिले 10 म्हणजे 6 इंटू 10⁻24 kg व तिची त्रिज्या 6.4 इंटू 10⁻6 मीटर इतकी आहे. इथं काय दिले आपल्याला जीचं सुरुवातीला SI एकक दिले की मीटर पर सेकंड स्क्वेअर इतका आहे. पृथ्वीचं वस्तुमान किती असतं 6 इंटू 10⁻24 kg. पृथ्वीची त्रिज्या किती असते 6.4 इंटू 10⁻6 मीटर इतकी आहे. लक्षात आलं काय दिले ते G इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे हे जे आपलं सूत्र आहे हा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज काय करायचे आहेत पुट करायचे आहेत. ओके सो जीची व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10⁻11 ही व्हॅल्यू कशी असते कॉन्स्टंट असते स्थिर असते हे तुम्हाला माहिती आहे. ओके आपण पाठीमागच्या तासिकेला अभ्यासलेलं आहे. इंटू एमची व्हॅल्यू काय दिली आपल्याला इथे पृथ्वीचं वस्तुमान किती दिले आपल्याला कॅपिटल M 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. इथं मेन्शन केलं आपण ह्या फॉर्म्युलाप्रमाणे डिवायडेड बाय आर स्क्वेअर. पृथ्वीची त्रिज्या किती दिली 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ओके 6.4 इंटू 10⁻6. ओके आता इथं स्क्वेअर केलं आहे म्हणजे आपण काय केले कंसाच्या बाहेर काय केलेलं आहे वर्ग केलेला आहे स्क्वेअर केला आहे. आता इथं बघा 6.4चा स्क्वेअर आणि ह्याचं काय असेल ते मल्टिप्लिकेशन. ओके ह्यांचं काय होणार आहे डिवायडेशन होणार आणि नंतर काय होणार आहे आपला आन्सर काय मिळणार आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान M पृथ्वीचं वस्तुमान काय आहे कॅपिटल M व तिची त्रिज्या R वर अवलंबून असते व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूंसाठी समान असते आणि वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते.